तो पुण्यामध्ये काही अशा आयकॉनिक एस्टॅब्लिशमेंट्स आहेत की त्यांना आपण मिस करू शकत नाही. त्याचपैकी एक एस्टॅब्लिशमेंट आहे की जेव्हा आपण पुण्यामध्ये कॅम्पमध्ये फिरतो, म्हणजेच MG रोडवरती फिरतो, तेव्हा आपल्याला रस्त्यामध्ये GPS किंवा गुगल नाही, पण नाकाला जो एक प्रचंड सुवास येतो किंवा एक असं पोटामध्ये भूक खवळतं, असं एक नाव आहे, ते बुधानी वेफर्सवाले. 1955 पासून पुण्याच्या लोकांची आणि त्याचबरोबर जगातल्या लोकांची जिभेची चव जागेवरती ठेवून वेफर्स हा एक छोटा आयटम, पण त्याच्यामुळे जगभर प्रसिद्ध झालेलं नाव बुधानी वेफर्स. तो नमस्कार पुणेकर. आज आपल्या या एपिसोडमध्ये आपण बुधानी वेफर्स हे जे पुण्यातलं खूप नामवंत ब्रँड 1955 पासून MG रोड पुण्यामध्ये एस्टॅब्लिश, त्या बुधानी वेफर्सचे श्री अरविंद भाई यांना आपण आज भेटणार आहोत. सो आय एम शुअर की आपल्या सगळ्यांनाच मजा येईल. कैसे अरविंद भाई? बढ़िया बढ़िया. बोल सद्गुरू श्री जाधवजी महाराज की जय. हे आमचे सद्गुरू श्री जाधवजी महाराज आहे, ज्यांच्या कृपेने हे बुधानी परिवार आणि बिझनेस पुण्यामध्ये गाजवलेलं आहे. त्यांच्या कृपेने आणि आई वडिलांच्या आशीर्वादाने. त्यांनी कधी धर्माचा प्रचार केला नाही. ते म्हणाले की मानव सेवा हेच सर्वात मोठा धर्म आहे. देवाने कुठला धर्म बनवलेला नाही आहे आणि ज्याला ज्या धर्मात जन्म दिलाय तो धर्म त्यांनी सोडू नये. देवावर किंवा ज्या संतावर ज्याच्यावर तुमची श्रद्धा असेल त्याचं नामस्मरण करा. तसंच जसं आता सध्या पालखी येऊन गेली, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराजांनी पण नावाचाच गजर केलाय. आपल्या मंदिरात सुद्धा सगळे धर्मातले लोक येतात. ज्याला जी मनातली इच्छा असते, मारवाडी, पारसी, गुजराती, पंजाबी, इवन मुसलमान सगळे येतात ह्या मंदिरामध्ये. वाड्या कॉलेजचे प्रिन्सिपल HM शेख साहेब ते स्वतः मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला हजर राहिले आणि त्यांना असा अनुभव झाला गुरु माऊलींचा एका कॉलेजच्या फंड रेझिंग मध्ये. तर ते म्हटले, बुधानी जी अभी जिंदगी में इसके बाद में कभी भी धर्म पे बहस नहीं करूंगा. तर आज खूप आनंद आहे. शैलेश भंडारी जी आलेत आणि ही चांगली संधी दिलेली आहे. तर त्या निमित्ताने गुरुबद्दल पण बोलायचं झालं आणि आपण आता बुधानी फॅमिली आणि बिझनेस बद्दल पण बोलूया. अरविंद भाई, बुधानी वेफर्स 1955 जी. आणखी वेबसाईटवरती तुम्ही हिस्ट्री टाकलेली आहे की तुमचे वडील माधवजी भाई तीन भाऊ ऑर्फन झाले आणि त्यांनी हा व्यवसाय चालू केला. करेक्ट. की एक कढई, एक स्टोव आणि बटाटे. करेक्ट. सो ही जर्नी कशी राहिली आतापर्यंतची जर्नी गुरुमाऊलींच्या कृपेने खूप कष्टदायक आणि घरातल्या लेडीज जे आहेत, आमचे आई काकू वगैरे, खूप कष्ट केले, खूप मेहनत केले. जुने कस्टमर गिराईक जे येतात तेही आम्हाला येऊन आमची स्टोरी सांगतात की आम्ही तुमच्या वडिलांना बघितलंय कढईवर चिप्स बनवताना आणि सायकलीवर विकायला जात असताना. आमचाही जन्म ते 10 बाय 10च्या खोलीत झालाय. 3 भावांच्या फॅमिलीमध्ये आम्ही 19 सगळे मेंबर्स, 13 सगळे आम्ही भाऊ बहीण आणि काका काकू वडील वगैरे 6 असे 19 मेंबरची फॅमिली 10 बाय 10च्या 2 खोलीमध्ये फक्त. आणि तिथेच माल तयार करायचा, तिथेच बनवायचं आणि ते विकायला जायचं. तर गुरुमाऊलींची एवढी कृपा झाली, जशी जशी प्रगती होत गेली बिझनेसमध्ये, तसं त्यांच्या कृपेने मग आपल्याला शेजारची जागा मिळाली 1972 मध्ये. 1964 साली पहिलं रिटेल आउटलेट छोट्याशा विंडोमध्ये केलं वडिलांनी. तोपर्यंत सायकलीवर व्यवसाय होता. दुकानदारांना जाऊन सांगायचे, नाही विकलं गेलं तर आम्ही परत घेऊ, बरणी वगैरे अशी पण त्या काळात प्लास्टिक वगैरे काहीच नव्हतं, म्हणजे शेल्फ लाईफ पण खूप कमी असायची. बटर पेपर व्हाईट आणि त्याच्यावर लाल अक्षराने गुरुकृपा बुधानी ब्रदर्स वेफर अजूनही चालू आहे. तसंच चालू आहे. तर त्या काळापासून जे आम्हाला इकडे यश मिळालंय ते केवळ पुणेकरांचा प्रेम आणि आमचे गिराईक जे आमचे दैवत आहे. आपल्याला त्यांना जास्तीत जास्त चांगली क्वालिटी द्यायची, चांगली सर्व्हिस द्यायची आणि रिझनेबल प्राइस द्यायची. हे 3 बेसिक मुद्दे कुठल्याही धंद्याचे महत्त्वपूर्ण आहेत, ज्याच्यामुळे तो व्यवसाय इतका यशस्वी होतो. सगळ्यात महत्त्वाचं की कस्टमर इज ऑलवेज राईट. हा प्रिन्सिपल जर लक्षात ठेवला तर कुठलाही बिझनेस कधी चुकणार नाही. कारण की कस्टमर ग्राहकांकडनंच आपल्याला शिकायला मिळतं. चूक कोणाकडनं होत नाही, मुद्दामून कोणी करत नाही. पण त्यातल्या त्यात चांगले सजेशन्स असतात आपल्यासाठी पुढच्या भविष्यासाठी. तर आज बुधानीमध्ये एवढे फ्लेवर्स डेव्हलप झाले. बटाटा चिवडा झाला उपवासाचा, सल्ली झाली, जी पारसी लोकांची खूप फेमस आयटम आहे की त्यांच्या लग्नात नवज्योतमध्ये सगळ्यांना पाहिजेच त्यांना. तर क्वालिटी ही मेंटेन करणं ही सर्वात मोठी जबाबदारी आहे आणि फूड इंडस्ट्रीमध्ये ते खूप कठीण आहे, खूप चॅलेंजिंग आहे. कारण की
इतक्या वर्षापासून आज 71 वर्ष झाले या व्यवसायाला, तर कितीतरी बदल येत गेले क्वालिटी रॉ मटेरियल मध्ये, तेलामध्ये, बटाट्यामध्ये. पण आता सुद्धा मध्ये गेल्या दिवाळीत 3 एल्डरली कपल झाले. एनडीएचं रियुनियन होतं 1955 बॅचचं. तर वेफर तळत असताना, प्रोडक्शन चालू असताना पूर्ण MG रोड इस्ट्रीट पर्यंत त्याचा सुवास येतो वाफेमुळे. तर ते आत आले आणि मी त्यांना गरम वेफर ऑफर केले. तर ते इतके खुश झाले. व्हॉट्स युअर नेम मिस बुधानी? आय सेड अरविंद सर. व्हेरी गुड, यू आर सेम लाईक युअर फादर. तुम्ही तुमच्या वडिलांसारखे आहात. आम्ही त्या काळात एनडीए मध्ये 1955 बॅचचे स्टुडंट्स आहोत. तेव्हा आम्ही सायकलीवर खडकवासल्यावरनं यायचो वेफर घ्यायला. आणि तेव्हा तुमच्या वडिलांना बघायचं असं कढईवर बनवताना, आम्हाला असं गरम गरम टेस्ट करायला. तीच क्वालिटी आजही आहे. मी म्हटलं 1955 ला तर माझा जन्म सुद्धा नव्हता. आणि मग त्यांनी वॉलेट उघडून त्याचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो दाखवला की दिस इज माय 1955 बॅच एनडीए फोटोग्राफ मिस्टर बुधानी. गॉड ब्लेस यू माय सन. असेच क्वालिटी आणि ट्रेडिशन मेंटेन करत चला. आणि मग त्यांच्या बरोबर मंदिरात दर्शन केले त्यांनी आणि खूप आशीर्वाद दिले. ही खरी आयुष्यातली कमाई आहे. तसेच खूप गिरायकांचे पण आपल्याला सजेशन, महत्वपूर्ण मार्गदर्शन आणि त्याप्रमाणे अशी प्रगती होत चालली. आज आपला प्रोडक्ट जगभर अवेलेबल असतो आणि गिराईक फॉरेनर्स जे वारंवार पुण्याला येतात ते आवर्जून परत येतात. जर्मनीचे कस्टमर आहे, दर क्रिसमसला गेले 16 वर्षापासून पुण्यात येतात. 32 वर्ष. मिस्टर पार्थो. तर ते आले आतमध्ये आणि वेफर गरम दिली. येस मिस्टर बुधानी, इट्स द सेम टेस्ट अँड क्वालिटी. आणि शेजारी काहीतरी 4-5 कॉलेजचे स्टुडंट्स होते. तर त्यांनी त्यांना प्रश्न केला की डू यू लाईक बुधानी वेफर्स? आय एम देअर रेग्युलर कस्टमर्स इन 32 इयर्स. व्हॉट डू यू नो अबाउट बुधानी? ते तर यंग पोरं होते. लई खुश झाले. त्यांनाही आश्चर्य वाटलं की फॉरेनर बुधानी बद्दल एवढं का बोलतोय तो. आय बीन ट्रॅव्हलिंग वर्ल्ड ओव्हर. जगभर मी फिरतोय पण असे वेफर्स आयुष्यात कधी खाल्ले नाही. गोष्ट आहे. सगळे प्रोडक्ट्स टेस्टेड ॲज पर FD आहेत आपले. 0 कोलेस्ट्रॉल, नो ट्रान्स फॅट, नो प्रिझर्वेटिव्ह. आणि शैलेश भंडारी सरांचं नाव तर मी आवर्जून माझ्या प्रत्येक लेक्चर, कॉन्व्हर्सेशन, कॉन्फरन्स मध्ये घेतो. कारण जेव्हा वडिलांना लेजंड्स ऑफ पुणे म्हणून जे अवॉर्ड मिळालं पुण्यातले जे मोठे बिझनेसमॅन आहेत त्यांचं, तर तेव्हा ते मॅडमनी, मोठे काकांचं वय खूप मोठं असल्यामुळे ती मॅडम मला इंटरव्ह्यू घेत होती स्टेजवर गेल्यावर. ती म्हणाली आय हर्ड दॅट डॉक्टर्स प्रिस्क्राईब बुधानी वेफर्स. तेव्हा भंडारी साहेब म्हटले येस, माय फॅमिली डॉक्टर प्रिस्क्राईब ओनली बुधानी वेफर्स. थँक्यू. लेट्स ड्राईव्ह अराउंड. तर अरविंद भाई, तुम्ही तर पुणे लहानपणापासून बघितलं. तुमचा जन्म पुण्याचा का? मुंबईचा माझा जन्म, सायन गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये. आणि बाकीचे आमचे भाऊ बहीण सगळे पुण्यात जन्मले. म्हणजे पुणे हेच आमचं मेन माहेरघर आहे. बरं. आणि वडील आले, मोठे काका पहिल्यांदा आले पुण्यामध्ये 1947 साली. ओके, इंडिपेंडन्स. हो. मग 1950 साली आमचे आजोबा आजी गेल्यानंतर ते मुंबईला गुरुमाऊलींच्या दर्शनाला त्यांचे मावशी घेऊन गेले. बरोबर. आणि दोघं भावांनाही बोलवून घेतलं. सर्वात थोरले काका आमचे माधवजी बुधानी, वडील मोतीलाल बुधानी आणि धाकटे काका मंगलदास बुधानी. तर खूप लहान वयात अनाथ झाल्यामुळे ते गुरुमाऊलींकडे दर्शनाला नेलं. आणि तेव्हा गुरुमाऊली म्हटले की ह्या जगात कुणी अनाथ नाही आहे, देव सगळ्यांचं मायबाप आहे. कष्ट करतील आणि प्रामाणिक राहतील तर देव भरपूर देणार. तर आज जे हे बिझनेस बुधानीचा आहे, त्यांची कृपा आहे मोठी आणि फॅमिलीचे खूप कष्ट त्याचे मागचं. घरचे लेडीज सुद्धा, आमचे आई काकू वगैरे, मग आमचं लग्न झालं, आमचे मिसेस, मुली वगैरे, बहिणी, सगळ्यांनी तितकीच मेहनत केली जितके फॅमिलीतले आपल्या जेंट्स लोकांनी पण. म्हणजे पूर्ण परिवाराने. इट्स अ फॅमिली बिझनेस. की आमच्या जन्मा अगोदरचे पण कस्टमर अजून येतात 3-3, 4-4 पिढ्यांपासून ते क्वालिटीसाठी. पुष्कळ लोकांना बाहेर गावाचे जे असतात तेव्हा त्या काळात एवढं ऍडव्हर्टाइजमेंट नाही, पब्लिसिटी नाही, काही नाही. पण ज्यांनी ज्यांच्या फॅमिलीमध्ये जाऊन त्यांच्यासाठी भेटवस्तू म्हणून बुधानी वेफर, उपासाचा चिवडा, ड्रायफ्रूट चिवडा दिला तर ते इतकं आवर्जून आठवण ठेवतात आणि जेव्हा पुण्याला आले की ते व्हिजिट करतात. बरोबर आहे. एकदा फ्लाईटमध्ये जात असताना ते मॅडम म्हटले आम्हाला की Mr. Budhani, please read this month's magazine of the flight. I said, yes, what's so special? No, please see so and so page. तेव्हा पाहिलं तर त्याच्यामध्ये आमचं बुधानीच्या बिझनेस बद्दल सगळे टाकलेलं होतं त्यांनी. म्हणजे इतकं आश्चर्य वाटलं की आपल्याला न कळतं आता बॉलिवूड इंडस्ट्री सुद्धा सगळेच फॅन आहे आपले प्रोडक्टचे. तर क्वालिटी जे आहे, पदार्थ जे आपल्या प्रोडक्टसाठी बोलते. आणि गिराईक एकदा आपल्याकडे आल्यावर त्याला जी सर्व्हिस मिळते, जे रिस्पेक्ट मिळतं. बरोबर. पैसे देऊन तर माल कुठेही काही मिळू शकतो, पाहिजे ते आपण खरेदी करू
करू शकतो. पण जे आपुलकी आहे, पुणेकरांचे वैशिष्ट्य आहे की इतकं सोपं नाहीये पुण्यामध्ये बिझनेस करणं. हे मी पण ऍक्सेप्ट करेन. हो, कारण की सगळे खूप हायली एज्युकेटेड आहेत, प्रत्येक गोष्टीचं त्यांच्याकडे माहिती असते आणि ते आपल्यासाठी पण चांगली गोष्ट आहे. आणि ते म्हटले एकदा जे मोठे मोठे कंपन्या सुद्धा त्यांचं प्रोडक्ट जर लॉन्च करायचं असेल तर टेस्ट मार्केट इज ऑलवेज पुणे फॉर दिस महाराष्ट्र रिजन और वेस्टर्न रिजन. बरोबर. तसं बिझनेस कोळशाचे भट्ट्या झाले, मग डिझेलचे भट्टी केले. वर्कर्स लोकांचं कष्ट बघून वडिलांना आम्हाला लहानपणापासून तसं शिकवलं होतं की हे जे स्टाफ आहे आपलं ते आपले हातपाय आहेत. खरी गोष्ट आहे. त्यांना आम्ही आमच्या फॅमिली सारखं ठेवायचं. जरी ESI PF सगळे असलं तरी आमच्या फॅमिली डॉक्टरकडे न्यायचं, त्यांच्या फॅमिली मेंबर्सना, त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत रूप व्हायचं. तर लहानपणात आम्हाला 5वीत असताना वडिलांनी पहिले झाडू मारायला लावलं. म्हटलं बाबा मी हो काय झालं, कामच आहे ते. नंतर मोठे झाल्यावर लक्षात आलं की ते सांगण्या मार्ग आणि शिकवण्याचा अर्थ काय होता की आपल्याकडे जो कोणी स्टाफ काम करतोय त्याला प्रत्येकाला तेवढंच स्वाभिमान आहे, सेल्फ रिस्पेक्ट आहे. तरी तो सफाईचा माणूस असो, सेल्समॅन असो, प्रोडक्शन वाला असो, कोणी पण असो, करेक्ट, की प्रत्येकाला त्याचं सेल्फ रिस्पेक्ट आहे, स्वाभिमान आहे. ते तुम्ही ते सांभाळून त्यांना तेवढं रिस्पेक्ट द्यायलाच पाहिजे. अशी पुष्कळशी गोष्ट लहानपणापासूनच शिकवण्यात आली. आता अरविंद भाई, तुमचं कुटुंब मूळचं गुजरातवरनं, हो, भुजवरून पुण्यामध्ये भुजवरनं, करेक्ट. तर आजही तुमचे बटाटे हे पुण्यावरनं येतात का बाहेरून येतात? अख्ख्या भारतात नाही येतात. आपण भारत भूमी इतकी पुण्यभूमी आणि खूप नशीबवान आहोत की आपण भारतामध्ये जन्म झालाय आपला. कारण की भारतामध्ये प्रत्येक प्रांतचं वेगवेगळं सीझन आहे, प्रत्येक बटाट्यासाठी म्हणा किंवा कुठल्याही शेतकरी मालासाठी. तर बटाटे सर्वप्रथम आपले महाराष्ट्रातले तळेगाव, चाकण वगैरे तर खूपच छान आहेत. मग ती सीझन संपली की इंदोरचा बटाटा सुरू होतो, MP चा. आणि ते संपले की गुजरातचा असतो. मग म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र, हिमाचलचे पण बटाटे आम्ही वापरलेले आहेत. पूर्वी असं नसायचं, पण इतक्या वर्षात जे काही बदल होत गेले शेतीमध्ये, तर त्याच्यामुळे आपल्याला खूप क्वालिटीकडे लक्ष द्यावं लागतं. आम्ही भुज कच्छे म्हणजे आम्ही रामाच्या वंशातले. रामाला 2 मुलं, लव आणि कुश. लव मधनं आम्ही लोहाणा, कच्छी लोहाणा, रघुवंशी. आणि आमचे मोठे काका माधवजी समाजाचे 30 वर्ष प्रेसिडेंट राहिलेत. मी पण रघुवंशी युवा संघाचे 1993 पासून प्रेसिडेंट आहे. युवा पिढीसाठी काम करणं हेही आपलं मोठं कर्तव्य आहे. आणि आम्ही बुधानी वेफर्स हा व्यवसायाच्या मार्गाने एज्युकेशनला खूप प्रमोट करतो, स्पेशली गर्ल्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स. अच्छा. कारण की देशाची प्रगती आपल्या युवांच्या हातामध्ये आहे, ते भवितव्य त्यांच्याकडे आहे. तर वी कीप ऑन स्पॉन्सरिंग ऑल दी कॉलेजेस फॉर देअर स्पोर्ट्स इव्हेंट, इंटर कॉलेज इव्हेंट्स, एज्युकेशनल इव्हेंट्स, चॅरिटेबल इव्हेंट्स, प्रमोटिंग. त्यांच्या सेवेसाठी आपण जितके काही NGOज असतात, अनाथ आश्रम असतात, वृद्धाश्रम असतात, आर्मी रिटायर्ड ऑफिसर्स किंवा आर्मी वाईफ्सचे जे ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांनाही, म्हणजे ज्या कुठल्या तऱ्हेने आपल्याला देव संधी देतो आम्हाला, त्या तऱ्हेने आम्ही मदत रूप. आणि उलट आम्ही त्यांचे उपकार मानतो, आभारी असतो की तुम्ही आमच्या दारी आले आणि आम्हाला तुमच्या कार्यक्रमामध्ये, तुमच्या सेवेमध्ये सहभागी केलं. तुमच्या बोलण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हंबलनेस असतो. तुम्ही गुरु महाराजांचे नमन करता, ग्राहकाचं नमन करता, आणि प्रत्येक स्टेटमेंटमध्ये पारसी समाजामध्ये अशी परिस्थिती आहे की प्रत्येक स्टेटमेंटमध्ये ते शिवी देतात. पण तुमच्या बोलण्यामध्ये मी बरेच वर्षापासून बघतो, तुमच्या बोलण्यामध्ये एक वेगळा विनम्रपणा आहे आणि एक हंबलनेस. मला हंबलनेस मराठीमध्ये ट्रान्सलेट करणं थोडं अवघड आहे माझ्यासाठी, पण तो एवढा डीप रूटेड कसा आहे? ते आई वडिलांचे आशीर्वाद आणि त्यांनी जे संस्कार टाकले लहानपणापासून. घरात भजन कीर्तन हे जेव्हा आम्हाला शेजारचा जो बंगला घेतला, आम्ही पारशी फॅमिलीकडनंच घेतलेला आहे. होमी मिस्त्री सुरतचे खूप मोठे मिल मालिक होते. आणि गुरु महाराज जुन्या जागेमध्ये सत्यनारायणच्या पूजेला आले आणि ते म्हटले आता फॅमिली वाढली, बिझनेस वाढतोय, शेजारची जागा घेऊन टाका. त्यांच्याकडनं जेव्हा 1972 मध्ये घेतलं तर पार्वतीबेन गुरु महाराजांनी सांगितलं की आता देवानी तुम्हाला एवढी चांगली जागा दिलेली, पिंपळाचं एवढं मोठं झाड आहे या जागेमध्ये, तर दररोज का होईना 5-10 मिनिटं भजन कीर्तन करा, देवाचं नामस्मरण करा. हे जे संस्कार असतं ते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप पूर्वीपासून आहे, सदियोपासून. म्हणजे रामकृष्ण वगैरे जे काही येऊन गेले, आत्ताच्या काळात जे शिक्षणाची पद्धत झालेली आहे त्याच्यामुळे हे सगळे लुप्त होत चाललंय. पण तरी सुद्धा आता परिवर्तन येतंय. परदेशात सुद्धा आता संस्कृत म्हणा, भगवद्गीता म्हणा, याचा खूप प्रचार चाललेला आहे. खरी गोष्ट आहे. आणि त्यांना तो आता जाणीव होतंय की संस्कार हे फार मुळाचे महत्वाचे असतात आयुष्यात. ते जर चांगले असले की माणूस कुठल्याही फील्डमध्ये असला तरी तो खूप पुढे जाऊ शकतो आणि सगळ्यांना घेऊन जातो. आणि त्याची जी भावना असते आपल्या शहरासाठी, देशासाठी आणि जगासाठी,
आता हाही आपला प्लांट जो आहे कॅम्प मध्यस्थी आहे एमजी रोडला, हार्ट ऑफ द सिटी. हार्ट ऑफ सिटी. तर तिथे सुद्धा खूप कस्टमर्स येतात, फॉरेनर्स येतात, ते इतके खुश होतात. प्रोडक्शन चालू असताना सुद्धा आपण भंडारी साहेब आता आपण मंदिरात होतो, अजिबात नॉइज पोल्युशन नाही, आवाजाचं काही प्रदूषण नाही, वाऱ्याचं प्रदूषण नाही, धूर नाही. जो पिंपळाचं झाड आहे एवढं 100 वर्ष जुनं, ते चिमणी त्याच्या मधनं गेलेत आमचे बॉयलरचे, त्याला चिटकलेले पानं सुद्धा हिरवेगार आहे. सो दॅट इज द रिअल प्रूफ. ते प्रदूषण अजिबात होत नाही. तर ते म्हणतात मिस्टर बुधानी, यू आर नॉट जस्ट सेलिंग हेल्दी प्रोडक्ट्स, तुम्ही पदार्थ तर चांगलं देतच आहात गिरायकांना, पण निसर्गाची सुद्धा काळजी घेत आहे. आणि हा प्लांट पूर्ण दाखवलेला होता टाइम्स नाव चॅनलवर सुद्धा. बरं. मुंबईकरनं कुणाल विजयकर स्पेशली फोन करून आले आणि पूर्ण शूट घेतला त्यांनी आणि नॅशनल नेटवर्कवर दाखवला. भारतातली आपण जेव्हा म्हटलं की डेव्हलपमेंट आमची जसे प्रोडक्शन मध्ये होत गेली, डिझेलच्या भट्ट्यानंतर मी परदेशात 1984 साली वाड्या कॉलेजचे आमचे प्रोफेसर RS जोशींबरोबर स्टडी टूरला आम्ही गेलतो. तिकडे सगळे नवीन डेव्हलपमेंट ऑटोमेशन वगैरे पाहिलं. 1987 साली आपण भारतातली सर्वप्रथम स्टेनलेस स्टील साऊंड प्रूफ, हीट प्रूफ, 100% फ्युएल एफिशियंट फ्रायर डेव्हलप केलं. मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे आणि मास्टर्स केलं कम्प्युटर्स मध्ये कुसरोवाडी इंजिनिअरिंग मध्ये 1987 साली. पण जे कष्ट बघायचं आमच्या स्टाफचं, कारखान्यामध्ये जे भट्टीवर काम करतात, मशीनवर काम करतात, ते भट्टीमध्ये हीट इतकी असते, गरम इतकं असतं की जिथे आपण 10 मिनिटं थांबू शकत नाही, तिथे तो आपला स्टाफ 8-8, 10-10 तास काम करतोय. तर ते बघून बघून मला मनापासून इच्छा व्हायची की काहीतरी अजून सोपी पद्धती करावी की ज्याच्याने तो चांगल्यापणे काम करू शकतो. त्यालाही कष्ट करायचे, त्यालाही फॅमिलीसाठी कमवायचं आहे, पण त्या हेतूने मी असे हे डेव्हलपमेंट बिझनेस मध्ये करत गेलो. आणि त्या निमित्ताने बिझनेस तर वाढलं, पण स्टाफ ही इतके खुश झाले की अरविंद जी आपने हमारे लिए बहुत अच्छा काम किया है, हम इतने थक जाते पसीने से. तर ते स्टेनलेस स्टील फ्रायर वडिलांचा फोटो आहे आमच्याकडे, ते मनापासून इतका आशीर्वाद दिले त्यांनी, कारण की त्यांनी हे कष्ट करून सगळे उभं केलेलं आहे. तर ते म्हटले, आणि ते सुद्धा एका फक्त ब्रोशर वरनं, काही टेक्निकल डिटेल्स नाही त्याची, त्या कंपनीची वार्तालाप नाही, कारण ते तर देणारच नाही आपल्याला. तर ते थर्मॅक्सचे एक्स इंजिनियर होते विश्वास केळकर म्हणून, ते आपले कस्टमर होते, आणि मग त्यांच्या बरोबर राहून ते फ्रायर डेव्हलप केलं. दॅट वॉज शोन ऑन इंडियन टेलिव्हिजन ॲट दॅट टाइम ऑल्सो. सो हा इंडियामध्ये डेव्हलप केलेला. हो, आपण भारतातले सर्वप्रथम, कारण देशी कारखान्यांमध्ये मिठाईचे कारखाना म्हणा, वेफरचे कारखाने म्हणा, फरसाण म्हणा, सगळे देशी कढाई पद्धती होते लोखंडाचे. आणि फूड हे असं कसं आहे की खूप हायजेनिक पद्धतीने व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी ते हायजीन लक्षात ठेवून कष्ट कमी होणं, इंधनचं बचत होणं, डिझेलवर फायरिंग होतं ते, तर त्याच्यामुळे आपलं डिझेलचं पण सेव्हिंग भरपूर झालं आणि प्रदूषण नील झालं, 0. आणि वर्कर्सची पण सेफ्टी पूर्णपणे खूप सेफ्टी झाली. स्टेनलेस स्टीलचं फ्रायर असल्यामुळे हायजेनिक झालं, डिझेलचं फायरिंग आणि त्याचं कंबशन इतकं परफेक्ट सेटिंग झालं की त्याच्यामुळे अजिबात धूर नाही, प्रदूषण नाही, काही नाही. आणि हीट प्रूफ, तेल आतमध्ये 175-80 डिग्री उकळतंय आणि बाहेर तुम्ही फ्रायरला जसं काय फ्रीजला टच करताय तसं टच करू शकता. पण आता अरविंद भाई मला एक सांगा की मी मगाशी जो प्रश्न विचारला की तुमचे बटाटे वेगवेगळ्या ठिकाणावरून येतात, पण तुमच्या वेफर्सची टेस्ट जी आणि वेफर्सचा थिकनेस म्हणणं चुकीचं राहील, थिननेस वन ऑफ द थिनेस्ट वेफर. करेक्ट. आणि तेल नाही लागत कधी नाही, आणि टेस्ट कशी मेंटेन होते, कारण की बटाटा चेंज झाला तर तुमची टेस्ट चेंज व्हायला होणारच. करेक्ट. पण ह्याच्यामध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये टेस्ट चेंजच होत नाही. आपण सर्वप्रथम काळजी घेतो, सर्वात चांगल्या क्वालिटीचं रॉ मटेरियल म्हणजे बटाटा आणि तेल, हे 2 महत्वाचे पदार्थ त्याच्यामध्ये. आणि बटाट्याची क्वालिटी सिलेक्ट करताना आम्ही खूप काळजी घेतो, कुठल्या शेतातनं आलंय, कुठलं बियाणं वापरलंय त्यांनी, त्या शेतकऱ्यांनी, आणि त्याचं प्रोसेसिंग मध्ये सुद्धा कसं काय मेंटेन करायचं. आता तर फुल्ली ऑटोमेशन केलं आपण 2004 साली. बरं. इकडे बटाटा टाकला की वेफरचा पुडाच बाहेर येतो, हातच लागत नाही मध्ये, अजिबात नाही. पूर्ण भारतात हल्दीरामचे साहेब सुद्धा येऊन गेले, त्यांना खूप आश्चर्य वाटतं की बुधानी जी आपने किया कैसे, और अभी भी चिप्स का टेस्ट आपका जो कढ़ाई में था, जिसको हम केटल चिप्स बोलते हैं, वही स्वाद आपका ऑटोमेटिक प्लांट में कैसे आ गया. तर त्यांना एकाच शब्दात सांगितलं की हे केवळ गुरुकृपा आणि आई वडिलांचा आशीर्वाद. बटाटे तेही घेतात, आम्ही घेतो. तेल पण आमची काही तेलाची मिल नाही, ऑइल इंडस्ट्री नाहीये. सिक्रेट इन्ग्रेडियंट इज विश्वास, आणि त्याच्यावरती रॉ मटेरियलची कुठे खेळणे नाही, अजिबात नाही. त्याच्यावर कॉम्प्रोमाइज अजिबात नाही करत ते. आणि त्याचप्रमाणे आता 1955 पासून तुमचा हा व्यवसाय चालू आहे, फूड प्रोसेसिंग युनिट, की याच्यामध्ये ऍक्सिडेंट हा एक स्टँडर्ड पार्ट होतो. तुमच्या या जवळजवळ किती 70 वर्षाची जी जर्नी आहे, त्याच्यामध्ये तुमच्याकडे किती वेळा ऍक्सिडेंट झाला असेल?
ऍक्सिडेंट असं म्हणता येणार नाही, कारण की आम्ही जी काळजी घेतो, आता पूर्ण फायर सेफ्टी सिस्टम असते आमची, बरोबर. इलेक्ट्रिक ऑडिट असतं. हे जे बिझनेस मध्ये मी असोसिएशनच्या मार्फत पूर्ण भारतामध्ये फिरलोय. बरोबर. स्नॅक फूड असोसिएशन हे पुण्यामध्ये सर्वप्रथम सुरू केलं, हो कारण की हा व्यवसाय खूप अनऑर्गनाइज्ड आहे हो आणि सगळे एकमेकाचे कॉम्पिटिटर असतात. या व्यवसायातल्या व्यापाऱ्यांना एका टेबलावर आणायचं आणि काहीतरी करायचं खूप अवघड हे आहे. खूप अवघड आहे. पुणे हे खरं म्हणजे इतिहासामध्ये खूप नाव गाजवलेलं आहे. हो. तसं प्रत्येक विषयांवर शिक्षणामध्ये म्हणा पूर्ण जगामध्ये नाव आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्राचा पुण्यामधनं, संत ज्ञानेश्वर महाराज पुण्यामधनं, संत तुकाराम महाराज पुण्यामधनं. तसंच ह्या व्यवसायाचं पण जे ऑर्गनायझेशन आम्ही बनवलं, मिठाई नमकीन असोसिएशन, ते पुण्यामधनच सुरुवात केली. पहिले प्रथम करण्यामागचं उद्दिष्ट एवढाच होता की जे गव्हर्नमेंटचे फूड साठीचे जे नियम कायदे टॅक्सेशन वगैरे येतात, हो ह्याला रिप्रेझेंट करायला कोणीच नव्हतं, कारण की ऑर्गनाइज नाहीये. ऑटोमोबाईल इंडस्ट्री म्हणा, कुठली इंडस्ट्री म्हणा, ते ऑर्गनाइज्ड असते. हो तर त्यांचं पूर्ण ऑर्गनायझेशन असतं जे रिप्रेझेंट करू शकतो स्टेट लेवल, दिल्ली पर्यंत, नॅशनल लेवलला. पहिल्यांदा मी अख्ख्या भारताला रिप्रेझेंट केले 1993 साली पार्लमेंट मध्ये एक्साईज साठी. बरं. तेव्हा ऑनरेबल फायनान्स मिनिस्टर पी चिदंबरम साहेब होते हो हो आणि आपले स्टेट रेल्वे मिनिस्टर राम नाईकांच्या मार्फत. तसं मला काय तिकडे रिप्रेझेंट करायचं काही कारणच नव्हतं, पण चितळे म्हटले तो विषय तुमचा आहे अरविंद, तुम्ही जायला पाहिजे मीटिंगला. आणि छोटीशी गोष्ट अशी सांगतो की आम्हाला मुंबईला बॉम्बेच्या ऑर्गनायझेशननी बोलवलं मीटिंगला. भारतातले जे एक्स मेंबर ऑफ द बजेट टी गुणशंकरन, बरं. इंडिया टॉप मोस्ट एक्साईज कन्सल्टंट. हा हा आणि हा एक्साईज विषय काय माझा नव्हता, पण आप्पा बाळून चौकातनं मुंबईला जायचंय म्हणून एक पुस्तक घेऊन टाकलं छोटस आणि बाय कारनी जात असताना ते वाचन केलं, थोडस स्टडी केली. त्यांचं लेक्चर झालं, मार्गदर्शन झालं. ते म्हटले खूप व्यवसायावर खूप मोठा परिणाम होणार आहे ह्या कायद्यामुळे. तर ते म्हटले ऑडियन्स मधनं कुणाला काय, व्यापाऱ्यांना काय त्यांचे मत मांडायचे असतील किंवा विचारायचे असतील प्रश्न तर विचारा. मग चितळे म्हटले अरविंद बुधानी बोलतील या विषयांवर आमच्यातर्फे. सुरुवात केली. गुरुमाऊलींना, आई वडिलांना प्रणाम, गणपती बाप्पाचं नाव घेऊन. भ्रष्टाचार हा कायद्यांनी तयार केलेला एक पार्ट झालेला आहे. त्यांचा जो संस्कार देण्याची पद्धत, आशीर्वाद, हे ते सगळे, तर ते माणसामध्ये ते सेल्फ कॉन्फिडन्स निर्माण होते. आजच्या पिढीमध्ये ते का येत नाही, कारण की त्यांना तो रिस्पेक्ट राहिलेला नाहीये. भगवद्गीतेत श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे, मनुष्य यत्न ईश्वर कृपा. प्रयत्न कराल तर देव कृपा करणार तुमच्यावर. क्वालिटी, सर्व्हिस आणि प्राइस, हे 3 गोष्ट आपण मेंटेन करत राहिलो आहोत. म्हटलं पण ते आपला स्टाफ जो पांडुरंग आहे तो मराठी दुसरी शिकलेला, खेडेगावातला, त्याला ABCD येत नाही. आमचे वडील सुद्धा काही सुशिक्षित नव्हते, 3री 4थी शिकलेले, आणि परिस्थितीमुळे कामाला लागावं लागलं. बोटावर सगळे हिशोब असायचं त्यांचं.